सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत चढाओढ। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद। बीडच्या पालकमंत्री पदावरूनही मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं तर धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेची मंत्री संजय शिरसाटांचा दावा कायम। भाजपचे अतुल सावेही मैदानात। पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर। देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पदासह ऊर्जा, सामान्य प्रशासन, माहिती प्रसिद्धी आणि कायदे विभाग अशी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालय। अजित पवारांकडे पुन्हा अर्थनियोजन आणि उत्पादन शुल्क खातं। अजितदादा महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा अर्थ खातं सांभाळणार। गिरीश महाजनांकडे जलसंधारण, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय। शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षणासह संसदीय कामकाज मंत्री असणार। शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग दादा भुसेंकडे। गुलाबराव पाटील मात्र पाणी पुरवठा मंत्रीपदी कायम। ओबीसी नेत्यांची मुंबईत आज महत्त्वपूर्ण बैठक। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले। नरिमन पॉइंट येथे संध्याकाळी 4:30 वाजता बैठक होणार। सरपंच परिषदेकडून सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत बंदची हाक। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध। करमाळ्यातील श्रीदेवीची देवीचा माळ ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलनाला सुरुवात। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। पुण्यात शरद पवारांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन। फॅमिली रन 3 मॅरेथॉन स्पर्धेला पवारांकडून शुभारंभ। मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग। बारामतीकर उपमुख्यमंत्री अजितदादांचा नागरी सत्कार करणार। शारदा प्रांगण येथे सोहळ्याची जोरदार तयारी। शहरात ठिकठिकाणी दादांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। मुंबई गोवा महामार्गावर धावत्या बसला आग। सुदैवानं सर्व 34 प्रवासी थोडक्यात बचावले। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। कोलाडमधील कोकण रेल्वे पुलाजवळील घटना। मुंबईतील नीलकमल बोट अपघात प्रकरणी मृतांचा आकडा वाढताच बोटीतील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला। मृतांची संख्या 15 वर। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी ब्लॉक असणार। मुंबई आणि ठाणे शहरात दाट धुक्याची चादर पसरली। शहरातील वातावरण 2 अंशानं खालावलं। गारठा कायम। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।